खरं तर स्त्रियांच्या कर्तृत्वाचा, प्रतिभेचा आणि साहसाचा गौरव करणारा झी मराठीवरचा लोकप्रिय पुरस्कार म्हणजेच उंच माझा झोका पुरस्कार. गेल्या वर्षी या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या होत्या आपल्याच अमरावतीच्या रझिया सुलतान मॅडम. समलिंगी तृतीयपंथी समाजाची माय ठरलेल्या रझियाजींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. याच त्यांच्या कार्यासाठी त्यांना उंच माझा झोका पुरस्कार सुद्धा देण्यात आला होता. आज त्या इथे उपस्थित आहेत. आपण सन्मानपूर्वक त्यांना या मंचावरती आमंत्रित करूया. जोरदार टाळ्या. रझियाजी, मनापासून स्वागत. तुम्ही करत असलेलं कार्य फार वेगळं आहे. खरं तर समाजाकडून दुर्लक्षित जे घटक आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचता, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करता आणि त्यामुळेच तुम्ही त्यांची माय ठरलेले आहात. कसा होता हा प्रवास थोडक्यात ऐकायचं आहे. आणि उंच माझा झोका पुरस्कार मिळाल्यानंतर समाजाकडून कशा पद्धतीची शाबासकी मिळाली? अलीकडे लैंगिकतेची खूप मोठ्या प्रमाणात मानसिक स्थित्यांतरं होत आहे. थर्ड जेंडरची संख्या आपल्या भारतामध्ये सुद्धा वाढती आहे आणि थर्ड जेंडर हा सुद्धा एका आईच्या पोटीच जन्माला येतो आणि कुठल्याही आईच्या पोटी हा जन्माला भविष्यात सुद्धा येऊ शकतो. पण जेव्हा थर्ड जेंडर कुठल्याही आईच्या पोटी जन्माला येतो तेव्हा आई म्हणून आणि बाई म्हणून त्याची सगळ्यात जास्ती झळ स्त्रीला पोचते. त्यामुळं समाजाची खूप मोठी नैतिक जबाबदारी आहे की या सगळ्यांना समजून घेणं. पण जी वेगळ्या प्रकारची दखल घेतली त्यामुळे या थर्ड जेंडरच्या ज्या समस्या आहे त्या सगळ्या जगासमोर आल्या आणि त्याच्यामुळं आमूलाग्र बदल हा झाला की 2 महिन्यानंतर मला माझ्या साथियों का फोन आला की दीदी थँक्यू. मी म्हटलं कशाबद्दल? तर आम्ही भीत भीत झोपत होतो, हुंदके देत रडत होतो. झीमुळं अख्ख्या जगाने आम्हाला बघितलं आणि आमच्या जन्मदात्यांनी आम्हाला स्वीकारलं. हमें अपनाया है, हमें प्रॉपर्टी में हिस्सा दिया है. आणि मग त्यांनी ते सगळं सांगितलं. त्यातलेच काही साथी गुड्डी आहे, हेमंत आहे, जग्गू आहे, ती सगळी इथं आलेली आहे जे बिनधास्त जगत आहे. त्यांना आपण मंचावरती तुम्ही आमंत्रित करा. गुड्डी, जग्गू आणि हेमंत. सर्वप्रथम झी मराठीचे धन्यवाद. त्यांनी आम्हाला प्रेक्षकामध्ये बसण्याची संधी दिली. तुम्हा प्रेक्षकांना किंवा जेही जनगण इथे उपस्थित आहे त्यांना एकच सांगणे आहे की आम्ही जे आहे हे आमचे स्वांग नाही आहे. आम्ही तुमच्यातूनच एक आहोत. फक्त हे आमची लैंगिकता आहे, याला स्वीकारणे फक्त हे एकच आमचं म्हणणं आहे. आम्ही पण तुम्ही जसे आईच्या पोटी जन्माला आले तसेच आम्ही आईच्या पोटी जन्माला आलो आहोत. पण आमच्याकडे एक वेगळ्या नजरेने का बरं पाहिलं जातं? का बरं आम्हाला वेगळं म्हणून हसलं जातं? का बरं एक तृतीयपंथी आहे म्हणून आमच्याकडे एक वेगळी तिरस्कर्त्याची नजरेने पाहिलं जातं? पण आज जेव्हा रझिया मॅडमनी आमच्यासाठी काम केलं, आमच्यासाठी एक मदत केली, त्याच्यामुळे आज आमच्याकडे समाजाचा पाहण्याचा कल बदललेला आहे. या गावामधली पात्र लोकांना फार आवडतात, हसवतात, कधी कधी डोळ्यात पाणी पण आणायला लावतात. असेच एक काका आहेत, पोस्टमन काका, जे खूप छान पत्र घेऊन येतात. आणि आज बघायचं आहे पोस्टमन काका कुठलं पत्र घेऊन येतात. हे एक पत्र आलंय. अच्छा, कोणासाठी आलंय? यावेळी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं गेलंय. मी वाचून दाखवतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सप्रेम नमस्कार. वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांच्यानंतर विदर्भातून महाराष्ट्राला लाभलेले तुम्ही तिसरे मुख्यमंत्री. विदर्भाचे वसंतराव नाईक हे पहिल्या हरित क्रांतीचे शिल्पकार आणि आज दुसऱ्या हरित क्रांतीची गरज असताना तुमच्या रूपाने पुन्हा एक विदर्भाचा सुपुत्र मुख्यमंत्री आहे. हा चांगला योग आहे.
मागे तुम्ही एका मुलाखतीत असं सांगितलं की तुम्हाला वेगात गाडी चालवायची आवड आहे. मुख्यमंत्र्याला वेगाची आवड असणं राज्यासाठी चांगली गोष्ट आहे. खास करून विदर्भाच्या विकासाला वेगाची खूप गरज आहे. तुम्ही विरोधी पक्षात असताना अर्थसंकल्पावर खूप भारी बोलायचा. कापसाला जास्त भाव मिळाला असं तुम्हाला वाटायचं. त्यासाठी तुम्ही आक्रमकही व्हायचा. म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर कापसाला 50,000 रुपये भाव मिळतो की काय असं मनात येऊन गेलो. पण मनात काय काहीही येतं, मनच ते. पण यावेळी एवढा कमी भाव भेटला कापसाला की मागच्या सरकार एवढा भाव दिला तरी आता आनंद वाटेल असं वाटतंय. बघा ना, बघता बघता 1 वर्ष होऊन गेलं तुम्ही मुख्यमंत्री होऊन, पण अजूनही वेगळ्या विदर्भाची मागणी चालू आहे. खरं तर तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या बोहल्यावर चढला ते वेगळं व्हायचं डोक्यात ठेवूनच. मनात वेगळं व्हायची इच्छा असलेला नवरा संसार मन लावून करत नाही हे आम्ही ऐकून आहोत. तुम्हाला पण माहीत असेलच. महाराष्ट्राचे एक मोठे सरकारी अधिकारी पण सारखा वेगळ्या विदर्भाचा विषय काढत असतात. आपण आदराने श्रीहरी श्रीहरी म्हणायचं आणि श्रीहरीने मला जाऊ द्या ना घरी म्हणायचं. असं बरं नाही. हे म्हणजे भारताचा कॅप्टन असलेला धोनीने झारखंडचा कॅप्टन व्हायचं स्वप्न बघण्यासारखं आहे. स्वप्न बघावीत माणसाने, बघावीत. विदर्भातली सामान्य माणसं पण स्वप्न बघतात. पण विदर्भातल्या संत्र्याला जगात बाजारपेठ मिळवून देण्याचं स्वप्न बघतात ते. भरपूर पाण्याचं आणि स्वतःच्या कारखान्याचं स्वप्न बघतायत. महाराष्ट्रापासून वेगळं होणं सोपं आहे, पण आमचं स्वप्न आहे विदर्भाने जगावेगळं व्हावं, जगात आदर्श व्हावं. 3G 4Gच्या जमान्यात आपली ओळख फक्त सावजी राहू नये असंच आम्हाला वाटतं. आपण कोणत्या राज्यात आहोत हा प्रश्न महत्त्वाचा नसतो सामान्य माणसाला. आपण कोणत्या अवस्थेत आहोत हा प्रश्न जास्त महत्त्वाचा असतो. वेगळं राज्य होईल तेव्हा होईल, ते इथल्या नव्या पिढीचं स्वप्न नाहीच आहे. ही पिढी जगावर राज्य करण्याचं स्वप्न बघतेय. जुन्या नेत्यांनी विकास केला नाही, वेगळं झाल्यावर काय होणार? फक्त नवीन नेते येणार. आम्हाला नवीन नेते नको, नवीन कारखाने पाहिजेत, नवनव्या रोजगाराच्या संधी पाहिजेत. तुम्ही विकासाच्या बाजूचे आहात म्हणून थोडंसं मन मोकळं केलं एवढंच. तुम्ही सत्तेत आल्या आल्या पोलिसांनी मंत्र्यांना सलामी देण्याची पद्धत बंद केली, त्याबद्दल मनापासून अभिनंदन. आधी पोलीस सेल्यूट करायचे नेत्यांना, पण पोलिसांच्या मनात किती आदर असायचा माहीत नाही. पण आता पोलीस सेल्यूट करत नाहीत, पण मनातून तुमच्यासारख्या नेत्यांना सलाम करतात एवढं मात्र नक्की. आणि हो, आमदार असताना तुम्ही एकदा जाहिरातीत काम केलं होतं, मॉडेल होतात. आता तुमच्याकडून असं काम घडावं की मुख्यमंत्री कसा असावा याचं मॉडेल म्हणून देशभर तुमची ओळख व्हावी. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्र.
पाहण्यासाठी झी मराठी.